पंढरपुरात पोलिसांची हप्ताखोरी आणि राडा. 2000 खिशात घातले आणि वरून पावती फाडली. जाब विचारणाऱ्या चालकाला बेदम मारहाण. खाकीचा माज की वसुलीचा बाजार? पंढरपुरात पोलिसांची गुंडगिरी. 2000 खिशात घातले आणि ट्रक चालकाला भर चौकात बदडलं. पंढरपूर पोलीस दलाला काळीमा. लाचेचे पैसे मागणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांची बेदम मारहाण. आमदार राजू खरे आक्रमक. चोरीवरून शिरजोरी. लाच घेऊनही पावती फाडली. जाब विचारल्यावर चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारलं. ही बातमी संकलित केली तडका न्यूज मराठीनं. विठ्ठल नगरीत कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सांगोला चौकात नो एंट्रीच्या नावाखाली ट्रक चालकाकडून 2000 रुपये उकळून पुन्हा ऑनलाईन दंड फाडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांनी आपली चोरी पकडली गेल्यावर चालकाला भर चौकात लाताबुक्क्याने तुडवलं. या घटनेनं पंढरपुरात संताप व्यक्त होतोय. आमदार राजू खरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नेमकी घटना काय? वसुलीचा नवा फंडा. सांगोला चौकात एका ट्रक चालकाला नो एंट्रीत आल्यामुळे अडवण्यात आलं. पोलिसांनी सेटलमेंटच्या नावाखाली चालकाकडून 2000 रुपये रोख घेतले. दुहेरी फटका. पैसे घेऊन चालक पुढे निघाल्यावर काही वेळातच त्याला 1000 रुपयांच्या ऑनलाईन दंडाचा मेसेज आला. म्हणजे खिशातले 2000 गेलेच, वरून सरकारी दंडही बसला. वर्दीचा माज. चालक जेव्हा जाब विचारण्यासाठी परतला तेव्हा आपली चोरी उघड झाल्याच्या रागातून पोलिसांनी त्याला भर चौकात बेदम मारहाण केली. आमदार राजू खरे यांचा कडक इशारा. या प्रकाराची माहिती मिळताच मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तातडीनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संताप व्यक्त केला. अशा वसुलीखोर आणि गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. दोषींवर निलंबनाची टांगती तलवार आहे. तडका सवाल. पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी भाविक आणि सामान्यांना लुटणारे हे खाकीतले गुंड कधी सुधारणार? वरिष्ठ अधिकारी या वसुलीखोरांना पाठीशी घालणार की घरचा रस्ता दाखवणार?